स्वतः माझ्याबद्दल विचारलाय का? परभणीतून मी 50च्या वरनं निवडून 50 हजाराच्या फरकात निवडून 50 परभणी. बारामतीमध्ये पण आपण निवडणूक लढला होता. सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं आणि कशाच्या आधारावर तुमचा दावा आहे? बारामतीमध्ये विकासाचं डेव्हलपमेंट काय होतं आहे, कुठल्याही पार्लमेंटरी सेक्टरचा डेव्हलप करायचा असेल तर दिल्लीच्या चाव्या आपल्याजवळ पाहिजे, राज्याच्या चाव्या देखील तिजोरीच्या आपल्या पाहिजे. तर दिल्लीमध्ये मोदी साहेब आहेत आणि राज्यामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा असल्यामुळं जर तिजोरीच्या चाव्या आपल्याजवळ असतील तर सिंचनाचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, युवकांचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल, एअरपोर्टचा प्रश्न असेल, राष्ट्रवादीचा, तर ह्या ज्या बाबी आहेत ह्या कव्हर करण्यासाठी जो फंड लागतो, सेंटरचा फंड आणि राज्याचा फंड, हे डबल इंजिनचं सरकार असल्यानंतर त्या भागाचा विकास होऊ शकतो. आणि लोकांना आम्ही सांगितलं की विकासाला मतदान द्या, डेव्हलप. आज बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदरची 32 गावं आहेत, तिथं सिंचन वाचून कमी आहे. बारामतीमध्ये 62 गावं आहेत, तिथे सिंचन वाचून कमी आहे. 42 गावं दौंडमधली आहेत, त्याला सिंचन नाही. आणि 32 गावं इंदापूरमधली आहेत, टाकळी, साखळी, काकडी वगैरे ह्या भागातली, वाकडी, त्या भागातला पाण्या सिंचनाचा प्रश्न, हा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. आणि स्टार MIDC जर अजून डेव्हलप झाली आपली, बारामतीमध्ये झाली, पुरंदरमध्ये झाली पाहिजे, इंदापूरमध्ये झाली पाहिजे, दौंडमध्ये झाली पाहिजे. आणि जर ती डेव्हलप करायची असेल तर वी वॉन्ट द फॉरेन फंड, वी वॉन्ट द सेंटर फंड. सेंटरचा फंड पाहिजे. सेंटरची चावी मोदी साहेबाजवळ आहे. राजा दिल्लीत राहतो, सुभेदार मुंबईत राहतो. राजाजवळ लाल किल्ल्यामध्ये पैसा जास्त असतो. तो जर फंड आणला तर अजून बारामतीचा विकास होईल. तद्वत माझ्या परभणीचा विकास होईल. परभणीची अवस्था बेकार आहे की इथं जवळजवळ 1 लाख लोक, मराठवाड्यातली लोक इथं राहायला आहेत. कुठं पिंपरी चिंचवडला, तिथं पाणी, जमीन चांगली आहे, तिथं 5 नद्या वाहतात, इंद्रसारखं धरण आहे, पण सिंचन नाही नीट, सिंचनाची सोय नाही, इलेक्ट्रिसिटीची नीट सोय नाही, रस्ते नीट नाही. मग ह्याला फंड लागणार आहे ना. प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये रोहित पवार थोडे भावनिक झाले होते. शरद पवारांची तब्येत खालावलेली आहे, अशा परिस्थितीत त्यांना सभा कराव्या लागत आहेत आणि सगळीकडे प्रचाराला जावं लागतं. एक लक्षात ठेवा, भावनिक ठीक आहे असं आहे आपलं, तर भावनिकमुळं विकास होत नाही. डेव्हलपमेंट करताना तुला भावनिक नाही, क्रिटिकल पोझिशनला आणि क्रिएटिव्ह नेशनमध्ये जावं लागणार. क्रिटिकल आणि भावनिक म्हणून काय करू शकतो आपण? लोकांचं हित आणि विकास जर करायचा असेल तर आम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह वर्क करावं लागेल. त्याबद्दल मी आपण बोलणं बरोबर नाही, परंतु आम्ही डेव्हलपमेंटच्या दृष्टीनंच हे केलं पाहिजे, विकासाचं वगैरे. मनोज जरांगे पाटलांचा किती प्रभाव होता या सगळ्या निवडणुकांमध्ये? अजूनही मतदान बाकी आहे. काही प्रमाणात त्यांचा आहे ना, काही प्रमाणात बसेल, कोणाला बसेल? काही प्रमाणात बसेल त्यांच्याबद्दल, नाही असलं त्यांच्यावर प्रेम करणारा एक वर्ग आहे, नाही म्हणता येत नाही असं म्हणून त्यांच्याबद्दल. परंतु विजयाला काय अडचण येणार? माझ्या मतदारसंघात त्यांचं मतदान होतं, मी विजय होणार ना. त्यांचं मूळ गाव बीड आहे, बीडमध्ये होतो, पण आम्ही तिथे विजय होतो, काही प्रॉब्लेम येणार नाही. मावळ लोकसभेचे खासदार आदरणीय श्रींगाप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ माधवजी जानकर, रासपाचे पक्षाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पत्रकार परिषद पार पडली. त्यांनी या ठिकाणी आज जाहीर पाठिंबा या ठिकाणी आप्पा बारणे यांना केलेला आहे. त्याबद्दल आपणची विकास कामं आणि आपणच्या पुढील येणाऱ्या लोकांच्या ज्या सुखसुविधा असतील, नागरिकांचे जे विकास कामं असतील त्याबद्दल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या प्रभागामध्ये सर्वपक्षीय चांगल्या प्रकारे काम करीत आहे. अबकी बार 400 पार हा नारा सक्सेस होईल का? 100% सक्सेस होईल. कारण की मोदी साहेबांनी जी विकास कामं आणली आपल्या प्रत्येक नागरिकाला, त्या ठिकाणी आपण बघितलं असेल आयुष्यमान कार्ड असेल ते, आणि त्यामध्ये महिला भगिनी असेल त्यांना 50% STमध्ये सवलत असेल, त्यामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, पुण्यामध्ये मेट्रो आपणच्या माध्यमातून आली, त्याचप्रमाणे त्यामध्ये मोदी साहेबांचा भरपूर हात आहे. त्यानंतर प्रत्येक रेल्वे स्टेशन पूर्ण भारतामध्ये चांगल्या प्रकारे नूतनीकरण होते. ज्याप्रमाणे एअरपोर्ट होते त्याप्रमाणे त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण होते. त्यामुळे आपला देश हा प्रगतीपथावर चाललेला आणि हा देशाचं आत्ता आपला देश हा 5व्या क्रमांकावर, हे मोदी साहेब त्याला 3 नंबरवर 100% नेतील.